डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. श्रीराम जन्मोत्सव सोलापूर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव 2026-2027 साठी उत्सव अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोलापूर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधानी, रविकाका बंडे, ॲडव्होकेट दत्ता पवार, मदनजी मोरे, मराठा महासंघाचे दासकाका शेळके, नगरसेवक शिवराज गायकवाड, रवी कोटमळे, सागर मोरे, राजाभाऊ निकम आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत उत्सवासाठी खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष हरी जाधव, रोहन मराठे, समर्थ नावडे. कार्याध्यक्ष जितेश मासे. सहकार्याध्यक्ष जयसिंग कैयावाले. सचिव निशांत साबळे. सहसचिव दिनेश चाबुकस्वार, सिद्धू मडगे, विनोद गायकवाड. खजिनदार प्रवीण गलांडे. सेक्रेटरी शुभम कराळे. प्रसिद्धी प्रमुख रोहित माशाळकर, आदित्य भडतरे. यावेळी उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीने श्रीराम भक्तांसाठी 51 श्रीरामांच्या मूर्ती विविध मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी आपल्या मनोगतात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा इतिहास सांगितला. तसेच श्रीराम भक्त रवी कोटमळे यांनी हिंदुत्वाचे विचार मांडले. येत्या श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना यतिराज होनमाने यांनी केली. यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी मनोगत व्यक्त करत संघटना अधिक बळकट होवो, सेवेच्या कार्यात यश, कीर्ती आणि समाधान लाभो हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना असल्याचे सांगितले. श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, उपाध्यक्ष संजय साळुंखे, सचिव समर्थ बंडे, खजिनदार संदीप जाधव, सहसचिव शिवराजदादा गायकवाड, सल्लागार अमित राऊत तसेच सदस्य प्रसाद झेडंगे, प्रशांत पवार, संस्कार नरोटे, अर्जुन मोहिते, सूरज भोसले, लतेश हिरवे, कृष्णा जाधव, रुपेश बेलेराव, सुमित कोष्टी, सुहास चव्हाण आदींचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.